नहीं दर्जन बर्तन एक विभागामध्ये आपल्या लोकांमध्ये आपण कशी सदस्यता अभियान आपल्याला चालवायची आहे त्याबद्दल नाईक साहेब आपल्याला काही सुझाव करतील. त्यानंतर शासनाचे जे काही धोरण आहे जे काही नियम आहे त्याप्रमाणे ही लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला सर्व माहिती देणारच आहे. तर मी सर्वप्रथम हे आमचे शाखा प्रमुख विनोद दिवेच्याजींना आग्रह करतो की त्यांनी आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. आणि आषाढीचा हा सण आहे त्याचबरोबर सचिन भावांना पण माझी विनंती आहे. सचिन भाऊ पण आमचे नाईक साहेबांना या ठिकाणी आणि हे आमचे त्यानंतर आमची महिला शाखा प्रमुख शुभांशु भट यांचे असते. मी आपलं जास्त वेळ घेत नाही कारण पाणीची वेळ आपली 4 वाजता आहे आणि महिला सर्व या ठिकाणी आपल्याला सर्व जमलेली आहे. पण काही विभाग प्रमुख पण या ठिकाणी आलेले मला माहीत आहे. उपविभाग प्रमुख संतमेश श्याम यांचंही स्वागत मी पारस वाघेला बाईंना विनंती करेल त्या ठिकाणी सर्वप्रथम तर मी नाईक साहेबांचा आभार व्यक्त करेल. काही एका झुंजारू कार्यकर्ते आम्ही सर्व एकाही ठिकाणावरून आलेले आणि या ठिकाणी प्रवेश केला. त्यानंतर नाईक साहेबांनी बंधू आहे जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनाही माहिती आहे काय विनोद देवेचा हे अशी व्यक्ती आहे का अहोरात्र अहोदिवस कधीही काही कार्य असेल. आता या ठिकाणी आमचे ताई बसले होते मी त्यांना विचारलं आपण आले कुठून तर पुढे विघ्न अर्थासाठी विनोदभाईंनी आम्हाला लय मदत केली. म्हणजे एखादा व्यक्ती असा अनोळखी नाही ओळखी इसम असणारा व्यक्ती नाईक साहेबांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल मी नाईक साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर नाईक साहेबांना मी आश्वस्त करतो काय आपल्या या 224ची जबाबदारी आपण जी आम्हाला सोपवलेली आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे आम्ही एकदम कांद्यावर कांदा लावून आमची भगिनी आता तर काहीच नाही आहे मला वाटतं 75% आमची भगिनी आम्हाला हात जोडून परत त्यांना हे करावं लागलं बाबा पाणीचा टाईम आहे. आणि आपला हा जो एरिया आहे सर हा टोटल आपला स्लम पण आहे थोडा मिक्सअप पण आहे कॉमर्शियल जास्त आहे रेसिडेंशियल कम. आम्ही जास्त करून या ठिकाणी राहणारे लोक आणि पिढ्या दर पिढ्या या ठिकाणी आपण वास्तविक करत आहोत. तर आपण जे आपलं जे मार्गदर्शन असेल ते आम्हाला लाभावं आणि याही पुढे आम्ही खास करून साहेब आपण ज्या ठिकाणी आज आम्ही कार्यक्रम घेतला आहे हा गणपती मंडळ आहे ज्याचा अध्यक्ष मीच आहे. बालगोपाल बघा बालगोपालच आहे ना आम्ही साहेब बालगोपाल मित्रमंडळ हा गणपती मंडळ आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश आपण बालगोपाल मित्रमंडळात करत आहे. हे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. देवाला आपण साक्षी धरून आजच्या या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करत आहे. तर मी जास्त वेळ न घेता कारण
हमारे बीच में है, शाखा प्रमुख साहब और हमारे नेता माननीय मिलिंद देवड़ा साहब, सबसे पहले दोनों के लिए आभार व्यक्त करते हैं। जो कर्मठ, जुझारू और लड़ाकू मेरे साथ 15-16 साल से हम लोग लड़ रहे हैं, तो 124 वार्ड के लिए और जनता के लिए। अभी माननीय मुख्यमंत्री साहब ने बहुत सारी योजनाएं महिलाओं के लिए, साथ ही साथ बच्चों के लिए भी ला रहे हैं। अभी पंढरपुर का आप देखिए, पूरा रोड माफ किया उन्होंने, भाई जनता के लिए ही काम कर रहे हैं। अभी जो चुनाव हुआ आपने देखा है, हमारे नेता एक नाथ शिंदे साहब, मुख्यमंत्री साहब, पूरा मेरी मराठी एवढी चांगली नाही, काय मी हिंदीमध्ये बोलतोय, प्रयत्न करत आहे शिकायचा आणि शिकतो पण। तो काय मुख्यमंत्री साहब के नेतृत्व में बहुत बढ़िया काम चल रहा है जनता के लिए, और जनता के साथ मिलकर कंधे से कंधा मिलाकर मुख्यमंत्री साहब के नेतृत्व में, माननीय मिलिंद देवड़ा साहब के नेतृत्व में, नायक साहब के नेतृत्व में, जो हमारे विभाग प्रमुख हैं, शाखा प्रमुख हैं हमारे साथ में, रसाले जी हैं, उपनेता हमारे सबके साथ, सबको लेकर, बहुत मांजरेकर जी हैं, सबको लेकर हम यहाँ पर पूरी ताकत से एक नई संगठन का निर्माण करेंगे। और उस संगठन में आप महिलाओं का बहुत बढ़ चढ़ के, हमारे महिला शाखा प्रमुख जी हैं, नंदा जी, विद्याताई है, तो बढ़ चढ़ कर महिलाओं के लिए खड़ी रहती हैं, लड़ती हैं और आगे भी लड़ती रहेंगी। कोई भी हो, आप उनके साथ, विनोदी के साथ, हमारी पूरी टीम है यहाँ पे, हम में से किसी के साथ बोल बजरंग गणपति बप्पा मोरया, गणपति बप्पा मोरया। हाँ ठीक है, शिवसेना सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संघटनेचे रमेश शाह, सर्वांचे लाडके शाखा प्रमुख विनोद दिवेचा, मुंबई साळुंखे विधानसभा संपर्क प्रमुख, गट राहुल केशव वर्माजी, पटेलजी, पारसभाई, त्याचा तो शूटिंग करतो आणि आपण सर्व भगिनी आणि सर्व कार्यकर्ते, खरं म्हणजे आता आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या 2-3 कार्यक्रम केले। एक कार्यक्रम आहे मतदार नोंदणीचा। काय होतं, निवडणुका होतात, एक निवडणूक झाली, लोकसभेची झाली, काय होते, निवडणुकीच्या दिवशी लोक जातात आणि माझं नाव नाही आहे, माझं गेल्या वर्षी होतं आता नाही आहे, तेव्हा आयत्या वेळेला काय करून चालणार नाही, त्यांची नावं नाही, त्याच्यासाठी आपल्या शासनाच्या माध्यमातून सर्व मंडळीने ठिकठिकाणी मतदान केंद्रावर तुमचं नाव असावं मतदान यादीमध्ये म्हणून ते प्रयत्न करणार आहेत। तेव्हा तुम्ही जागरूक नागरिक यासाठी हे करा। दुसरा विषय आहे सदस्य नोंदणी। शिवसेना ही संघटना गेले 2 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। शिवसेना पक्षाने कोकणीची 66 साली संघटना काढली आणि अनेक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाले, अनेक आंदोलन झाली। जेव्हा सरकार आलं आपलं, दुसऱ्यांदा सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं। बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांचे विचार कुठेतरी आपल्या असलेल्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले, म्हणून शिंदे साहेबांना ते आवडलं नाही। शिंदे साहेबांप्रमाणे हजारो लाखो शिवसैनिक बाहेर पडून शिवसेना खरी जी आहे ती आपली आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन पुढे जाणारी संघटना आहे।
मोठ्या संघटनेला कुठेतरी आकार द्यायचा आहे, म्हणजे त्यांचं निवासस्थान हलवायला आहे. 2-2-3-3 वाजेपर्यंत शेकडो लोक असतात आणि त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय शिंदे साहेब जात नाहीत. असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला तुम्ही लाभलेला नाही. भविष्यात यांच्या व्यतिरिक्त कोणालाही जमणार नाही असं काम त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे 2 वर्षात अनेक चांगली कामं केलेली आहेत. फ्रीवेपासून आताच्या नवीन मुलांकडे जाणारा जो अटल सेतू असेल किंवा आता चौपाटीच्या पलीकडे गेलेला पोस्टल रोड असेल, या सर्व गोष्टी शिंदे साहेबांनी अवघ्या प्रश्न सोडवले. आणि या मुंबईमध्ये दररोज संख्या वाढते, लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांची संख्या बदलली. एवढ्या गाड्यांपेक्षा काम आपल्या मुंबईचा विकास करण्यासाठी, आपला मेट्रोचा विकास करण्यासाठी, मेट्रोचं जाळं मिळण्यासाठी शिंदे साहेब अहोरात्र मेहनत करत आहेत. अशा ह्या माणसाच्या, अशा नेत्याच्या मागे मजबूतीने झाडं तुमचं सर्वांचं काम आहे. यापूर्वी सुद्धा आपल्यापैकी बरेच जण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले असतात. तुमचं गाव कुठे ताई? कराड. त्याच्या बाजूला आहे ना या बस हो गई.